ती गेल्यावर त्यांनी डोक्यालाच हात लावला. त्यालाही कधी नव्हे ते हसू आलेलं मघाशी तिच्यासोबत टक्कर झाल्याचं आठवून. केबिनमध्ये आल्यावर गडबडलेला तिचा चेहरा अजूनही त्याला आठवत होता. आणि गालात आलेलं हसू काही कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. आणि सोबतच शरीरभर अजीबसं कंपन झाल्यासारखं वाटत होतं तिच्या अगदी साध्या विचारानेही. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 21. मे आय कम इन सर? अक्षयाने डोअर किंचित उघडत विचारलं. येस कम इन. तो तिच्याकडे न पाहतच म्हणाला. तीही आत आली. आज माझं काही खरं नाही आहे हा विचार करतच. सर मला बोलावलं? धडधडणारं हृदय सावरत तिनं कसं बसं विचारलं. नकळत त्याच्याकडे एक नजर गेलीच. इतक्या जवळून तर तो काही औरच खास वाटत होता. मिस अक्षया, कालच्या ॲडचं काय झालं? पोस्ट केली का? तो लॅपटॉपवर काही करतच शांतपणे बोलत होता. हो सर, मी सकाळीच पोस्ट केली आहे. तुम्ही नव्हता ना, मग समीर सरांना दाखवली. तुम्हाला पाहायची असेल तर पाहू शकताय. आणि जर अगदीच तुम्हाला आवडली नाही तर मग डिलीट करून नवीन बनवते. ती चांगलीच गडबडलेली. जर ॲड त्यांना आवडली नाही तर या विचाराने. एवढी गोंधळली काय आहेस तू आज? शो मी. तो आता कुठे तिच्याकडे पाहत म्हणाला. हो. त्याच्याशी नजर चुकवत तिने पटकन ती ॲड तिच्या मोबाईलवर ओपन केली आणि मोबाईल त्याच्याकडे दिला. तोही अगदी गडबडीत. त्या गडबडीत तिच्या धक्क्याने टेबलवरचं पेन खाली पडलं. ओह सॉरी म्हणत ती पेन घ्यायला वाकली आणि तोही वाकला. तसं दोघांचं डोकं एकमेकांच्या डोक्याला आदळलं. आम सॉरी त्याला म्हणत. आणि मनातल्या मनात स्वतःलाच म्हणाली, काय करतेस तू हे डफर? इट्स ओके म्हणत तो ॲड पाहणार तर एवढ्यात तिचा मोबाईल पुन्हा लॉक झालेला. आता त्याने तिच्याकडे न पाहताच तिच्या पुढे केला. तिनं तो घेत पुन्हा लॉक काढला आणि त्याच्याकडे दिला. आता तो ॲड पाहत होता. पण त्याला ती ॲड नक्की आवडली आहे की नाही हे काहीच कळायला मार्ग नव्हता. अखेर तिनंच घाबरत त्याला प्रश्न केला. इज एव्हरीथिंग ऑल राईट सर? या ऑल राईट. मी काय म्हणत होतो, ही ॲड चांगली रन होते. मग या ॲडला पेड प्रमोशन ॲड करू शकतोय का आपण? हो सर, मीही तेच म्हणणार होते. अगं मग करून टाक. कोणाची वाट पाहतेस? हो सर, लगेच करते. आणि मग एवढी छान ॲड डिलीट का करायची होती तुला? ते मला वाटलं तुम्हाला आवडणार नाही, कारण काल तुम्हाला आवडली नव्हती ना. सो इट्स ओके. छान झाली आहे. कीप इट अप. तो किंचित स्मित करत म्हणाला. थँक्यू सर, येते म्हणे ती तिथून चटकू पाहणार एवढ्यात त्याने पुन्हा हाक मारली. मिस अक्षया? हो सर. ती घाबऱ्या झालेल्या जीवाला सावरत पुन्हा माघारी वळली. जणू आता काय राहिलं असंच तिला वाटत होतं. थँक्स. तू पाठवलेली मेड सकाळी आलेली. मी तिला उद्यापासून बोलावलंय. विल सी हाऊ शी वर्क्स. या शी इज गुड ॲक्च्युली. आय होप तुम्हालाही आवडेल तिचं काम. तिनं हलकं स्मित केलं. विल सी. ओके. ती कशीबशी स्मित करत वाढलेल्या हृदयाची स्पंदनं सावरत तिथून एकदाची बाहेर पडली. तेव्हा कुठं तिला हायसं वाटलं. ती गेल्यावर त्याने डोक्यालाच हात लावला. त्यालाही कधी नव्हे ते हसू आलेलं मघाशी तिच्यासोबत टक्कर झाल्याचं आठवून. केबिनमध्ये आल्यावर गडबडलेला तिचा चेहरा अजूनही त्याला आठवत होता. आणि गालात आलेलं हसू काही कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. आणि सोबतच शरीरभर अजीबसं कंपन झाल्यासारखं वाटत होतं तिच्या अगदी साध्या विचारानेही. हे काय होतंय माझ्यासोबत? मी काय विचार करतोय असा पुन्हा? मला तर माहीतही नाही ती काय विचार करते. एवढ्यात तिच्या जाण्यानंतर काहीच क्षणात समीर त्याच्या केबिनमध्ये आला. सर, आलात तुम्ही? ओ माय गॉड सर, तुम्ही आज खूप दिवसांनी अगदी पहिल्यासारखे आला आहात.
यू आर लुकिंग ग्रेट. थँक्स समीर, तो छान हास्य करत म्हणाला. बट सर, आज काही खास? खुश दिसत आहात अगदी, त्याने जरा जाणीवपूर्वक खोदून विचारलं. हो, अरे दुर्वा माहिती आहे ना, माझी बेस्ट फ्रेंड, तिचं लग्न होतं आज. ओ अच्छा, मीन्स आज फायनली दुर्वा मॅमचं लग्न झालं तर. पण सर, आम्हाला वाटायचं की तुम्ही आणि दुर्वा मॅम. व्हॉट 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 काय म्हणालास तू समीर? मी आणि दुर्वा काय? आणि तुम्हाला म्हणजे कोणाला? आय मीन मला असं वाटायचं की तुम्ही दोघं. नो वे, वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. बट ते सोड समीर, आय एम सो मच हॅपी टुडे. काल एक खूप चांगली संधी आली आहे आपल्याला. एका इंटरनॅशनल क्लायंटसोबत आपल्याला काम करायला मिळणार आहे. तर ते आपल्याला भारतात भेटायला येत आहेत. आपल्याला त्यासाठी प्रेझेंटेशन बनवायचं आहे. आणि हो, यासाठी अक्षयाची मदत घेशील. सर, अक्षया? पण ती का? तिची कालची ॲड मी पाहिली. तिनं खरंच खूप सुंदर बनवली आहे. आपण तिच्या या टॅलेंटचा उपयोग करून घेऊ. तसंही ॲड कॅम्पेनसाठी तिच्या काही गोष्टी खरंच वाखाणण्याजोग्या आहेत. त्याचीसुद्धा आपल्याला मदत होईल. ओके सर. आणखी काही? नाही, सध्या तरी याच कामाला लाग. 15 दिवसांनी ते येणार आहेत. सो आपल्याकडून तयारी हवी. शुअर सर, यू डोंट वरी. चला मग मी लागतो कामाला लगेच. काही वाटलं तर मला बोलवा. हो नक्कीच, अर्जुन हसत म्हणाला. समीरही त्यांच्या केबिन बाहेर पडला ते डायरेक्ट अक्षयाकडे आला. मला वाटलं सर आज चिडले असतील, पण ते तर कूल होते. चक्क आज न रागवता बोललेत माझ्याशी. कमाल आहे. पण हे काय चाललेलं तुझ्या आतमध्ये? बापरे, काय विचार करतील ते की किती वेंधळी मुलगी आहे ही. तिनं ती झालेली टक्कर आठवून स्वतःच्याच डोक्यात मारलं आणि हसत तिचं लक्ष कामात वळवलं. हे अक्षया, वा क्या बात. काय झालं समीर, तू इथं? अगं काय झालं काय विचारतेस? सर तुझ्या कामाची खूप तारीफ करत होते आज. ओ, काय सांगतोस? हो, खरं तेच सांगतोय. आणि आता 15 दिवसांनी एक इंटरनॅशनल क्लायंट येणार आहे. त्यासाठी मला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे. सो त्यात तुझी मदत घ्यायला सांगितलं आहे त्यांनी. ओ रिअली? ओ गॉड, माझी मदत? ओके ठीक आहे. मग कधी कामाला लागायचं बोल? एक काम करू, दुपारनंतर बसूया. म्हणजे मी सकाळी माझं ॲड आणि इतर गोष्टींचं पाहून घेते. नो प्रॉब्लेम, वी विल डू ॲज यू से. ती म्हणाली. समीर खुश होता. या निमित्ताने तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळेल या हेतूने. ती मात्र कामातच बिझी होती अजूनही. मग दुपारी लंचनंतर बसूया, चालेल? हो डन. ती तिचं काम करत म्हणत होती आणि त्याला तिच्याशी बोलायची एकही संधी सोडावी वाटत नसायची. आत्ताही त्याचा तोच प्रयत्न चाललेला, पण ती चांगलीच कामात बिझी होती. तुझं काम चाललंय वाटतं, मग मी पण निघतो. हो सॉरी, हे थोडं महत्त्वाचं आहे समीर. बोलूया ना नंतर प्लीज, ती म्हणाली. ओके, लंचला भेटू, तो तिला म्हणाला आणि मग मात्र तो निघून गेला. तिनं पेड कॅम्पेनचंही काम करून घेतलेलं आणि आता ॲडला आणखीन चांगला रिस्पॉन्स होता. दुपारी लंचची वेळ झाली तसं तिने समीरला कॉल केला आणि लंचला जाण्याबाबत विचारलं. तोही लगेच येतो म्हणाला पाहून ती टिफिन काढून रेडी होती, पण समीरला यायला वेळ लागत होता. यार, हा समीर कुठं राहिला? एवढा वेळ लागतो? बघतेच काय चाललंय त्याचं. म्हणत ती त्याच्या केबिनकडे अगदीच वेगात निघाली होती. पण जिथून अक्षया समीरच्या केबिनकडे जायला वळणार, नेमका समीर तिथपर्यंत आलेला. तोही अगदीच वेगात होता. दोघं असं इतक्या अनपेक्षितपणे समोर आले होते की बस. आणि दोघांची धडक होऊ नये यासाठी तिने स्वतःला थांबवलं खरं, पण तिच्या हाय हिल्सचा बॅलन्स बिघडला. ती पडणार तर त्याने तिला तिच्या कमरेत हात घालून पकडलं. अर्जुन यावेळी नेमका त्याच्या फोनवर बोलत त्याच्या केबिनमधून बाहेर पडत होता आणि समोरचं दृश्य त्याने पाहिलं तसं त्याच्या मनात धस्स झालं. अक्षया त्याच्या जवळजवळ मिठीत होती, तिच्यावर किंचित झुकलेला तो आणि तिला पडू नये म्हणून पकडलेलं, आणि समीर क्षणभर तिच्या डोळ्यात हरवलेला. आणि त्याला ते दृश्य कोणीतरी हृदयावर ओरखडा मारावा असंच लसत होतं.
तो पटकन पुन्हा आत केबिनमध्ये निघून गेला. समीर, अरे सोड ना. ती त्याला त्याच्या बाजूंवर टॅप करत आठवण करून देत म्हणाली. सॉरी. काय अगं, कशी चालत आहेस आणि कुठं निघाली होतीस एवढ्या घाईत? तो हसला. तुलाच पाहायला येत होते. तुला एवढा का वेळ लागत होता? अगं मी निघालो होतो, एवढ्यात सरांचा कॉल आला मला. त्यांनी बोलावलं होतं. मग काय करणार? बरं चल ना, मला खूप भूक लागली आहे. ओके चल. आणि हे काय, तुझा टिफिन कुठे आहे? मी आज टिफिन नाही आणलाय. विचार करतोय तुझ्या टिफिनमध्येच खावं. चालेल ना तुला? तो तिला तिरकस पाहत म्हणाला. मला काहीच हरकत नाही आहे, पण तुझं पोट भरेल का ते तू बघायचं. ती मिश्किलपणे हसली. चालेल ग, चल. थांब, मी आलेच माझा टिफिन घेऊन. म्हणून ती त्याला डोळे मिचकावत पटकन तिच्या टेबलजवळ आली आणि तिचा टिफिन घेऊन त्याच्यासोबत कॅन्टीनमध्ये निघाली. इथे आत केबिनमध्ये येऊन अर्जुनने त्याचा कॉल संपवला, पण त्याला इतकं अस्वस्थ वाटत होतं की बस. त्याचा रागाचा पारा पुन्हा चढलेला आणि त्या भरात त्याच्या हातापायांची थरथरही होत होती. त्याच्याही नकळत त्याने हाताची मूठ करून भिंतीवर आपटली. हे दोघांचं नेमकं चाललंय काय? त्यांच्यावर चिडून काय उपयोग आहे अर्जुन? त्याला जमतं ते तुला नाही ना जमत आहे. यात कोणाचा दोष आहे? यार, किती सहज तो समीर तिच्याशी बोलतो आणि तीही अगदी क्लोज होते त्याला, आणि मला तेच जमत नाही आहे. असंच होत राहिलं तर आय थिंक एक दिवस मला त्यांचं लग्न अटेंड करावं लागेल. तो उपहासाने हसला. बट ती माझी एम्प्लॉई आहे. मी याआधी असं स्नेहा आणि दुर्वाशिवाय कोणत्याच मुलीशी बोललो नाही आहे. मला नाही जमत आहे अगदी ठरवूनही तिच्याशी तसं बोलायला. सतत आमच्यात असलेली ती बॉस आणि एम्प्लॉईची रेषा मला थांबवत असते. ती काय विचार करेल हेच मनात येत राहतं. आणि हा समीर आहे की यार, पण अक्षया, ती त्याच्याबद्दल काय विचार करते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तिला देखील तोच आवडत असेल तर मला काय अधिकार त्यांच्याबद्दल असा विचार करायचा? माझी पुन्हा चिडचिड होऊ लागली आहे यार. आय थिंक मला इतका विचार नाही करायला हवा. जर अक्षयालाच तो आवडत असेल तर मी काय करू शकतो यात? मला माझ्या विचारांना योग्य दिशा द्यायला हवी. त्याने मोठा सुस्कारा सोडला आणि स्वतःच्या मनाला दिशा देत स्टाफमध्ये एक फेरफटका मारायला केबिन बाहेर पडला. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. अक्षया समीरला एकत्र येताना पाहून अर्जुनची आतल्या चिडचिड होतीये, पण करू मात्र तो काहीच शकत नाहीये. कसा मार्ग निघेल यामधून जर का तो स्वतः असा बाजूला होत राहिला तर? का अर्जुन फक्त अशीच चिडचिड करत राहणार आहे? बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.